जय भोले बम बम बोले ओम नमः शिवाय। कैसे मेरे भाई बहनों। मराठी में बनाने का और हिंदी में भी बनाने का। तो चलो हाँ हा आजचा चौथा भाग आहे माझ्या लाईफ मधला। तर पुढं काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे आज। तर पहिल्या वेळेस यूट्यूब चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा यूट्यूब चैनल माझ्या बहन भावों। पहली बार अगर आप यूट्यूब चैनल पे आए तो लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करिए और बेल आइकन प्रेस करिए। तो चलो शुरू करते आज का वीडियो। तो मग त्यानंतर काय झालं 2008-9 तर 9, 10 आणि 11 मी 10ला काय झालं म्हणजे चर्चला जायचो आणि मग येशू ख्रिस्तामध्ये म्हणजे मला कळायला लागलं नाही का नेमकं बायबलचे वचनं कळायला लागले, अध्याय कळायला लागले। गीतं पण चर्चमध्ये म्हणले जायचे तर मी गीतं पण मला यायला लागले काही गीतं नाही का। तर त्यातली 1-2 गीतं असे यहोवाची स्तुती करेंगे हालेलुया स्तुती करेंगे करेंगे अशी गीतं आहेत काही असे भरपूर गीतं आहेत काही। म्हणजे मी गीतं म्हणायचो चर्चमध्ये। गुरुवारची मध्यस्थीची प्रार्थना असायची तर मी चर्चला गुरुवारी पण जायचो। आणि मध्यस्थीची प्रार्थना कशी म्हणजे कशासाठी केली जाते तुम्हाला माहिती आहे का माझ्या हिंदू भाऊ बहिणींना की तुम्हाला माहिती आहे का की चर्चमध्ये सरकार पलटण्यासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते नाही का। की आपल्या विरोधात जर सरकार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते की हे सरकार चेंज हो आणि हे सरकार येऊ ते सरकार येऊ नाही का। म्हणजे अशी पण प्रार्थना केली जाते चर्चमध्ये। अजून करप्ट अधिकारी त्यांच्यासाठी पण प्रार्थना केली जाते चर्चमध्ये। म्हणजे असं प्रार्थना केली जाते चर्चमध्ये मध्यस्थी प्रार्थना म्हणली जातं त्याला। तर मग मी चर्चला जायचं मध्यस्थीची प्रार्थना व्हायची आणि मला मग सांगितलं जायचं चर्चमध्ये की तुम्ही येशू ख्रिस्ताला माना, इतर देवी देवताला मानू नका। म्हणजे स्टार्टिंगला काय करतात हळूहळू देवापासून तोडण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे तुम्ही समजा महादेवाला मानत असलात, बजरंग बलीला मानत असलात किंवा तुम्ही मंदिरात जाऊ नका असं पण सांगितलं जायचं। मग मला म्हणायचे की माझ्या गाड्यात त्यावेळेस काय होतं काहीतरी होतं माझ्या गाड्यात आता मला लक्षात आहे ना कारण तो काळ खूप जुना आहे। काहीतरी होतं माझ्या गाड्यामध्ये तर मला ते तोडण्यासाठी सांगितलं गाड्यामधलं ते तोडून टाका म्हणून। मी तोडलं ते नाही का आणि करतोडा तर बाप्तिस्मा झाला तुटला होता। आणि मग काही दिवस लोटल्यानंतर मग मी त्यांना काय म्हणलो की मला आहे ना बायबल कॉलेजला जायचं ॲडमिशन घ्यायचं। बायबल कॉलेज म्हणजे काय असतं की बायबल स्टडी जसं आपलं 11वी-12वी असतं ते कॉलेज असतं BA BSc जशा डिग्री असतात तसं बायबल कॉलेज असतं। तिथं तुम्ही BTH BBS MD PhD अशा डिग्री असतात। तर मी म्हणलं मला बायबल कॉलेज करायचं आहे तर ते मी फॉर्म भरला माझा ऑनलाईन आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आहेत। म्हणजे आता कसं की कॉलेज असतात की तुम्ही रात्रीचा पण अभ्यास करू शकता, दिवसभर काम करू शकतात नाही का। आपल्याशी कॉलेज असतात, शाळा असतात तर तसं ऑनलाईन अभ्यासक्रम मग मी BBSला ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म दिला। तर ते फॉर्म म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्यासाठी पास्टर लोकांचा त्याला फॉर्म लागतो म्हणजे त्यांची सही लागते की माझा पाठिंबा आहे म्हणून नाही का। तर मग आणि मग मी कॉलेजला फॉर्म भरला पण त्यावेळेस माझं वय कमी होतं काहीतरी 21 वय लागतं 20-21च्या पुढं वय लागतं नाही का। तर माझं वय त्यावेळेस कमी होतं
मला वाटतं किती वेळ होतं 2008 16 17 18 नाही 18च्या पुढं वय लागतं त्या बायबल कॉलेजला. तर मग मी 9ला आहे ना 9ला प्रयत्न केला. नाही 21च लागतं. 9ला प्रयत्न केला त्यावेळेस माझं वय कमी होतं. माझं 21 वय नव्हतं. मग नंतर मी फॉर्म नाही भरला मग कारण फॉर्म रिजेक्ट झाला ना. म्हणलं 2-3 वर्ष थांबता येईल मग परत भरता येईल. मग चर्चला मला मग त्यांनी वाजवायचं शिकवलं नाही का, ढोल वाजवायचा, गाणे म्हणायचं शिकवलं. मग मला ते सुवार्ता प्रचाराला घेऊन जायचे म्हणजे नाही का खेड्यापाड्याला. मी सुवार्ता प्रचार करायला जायचो. म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे, तुमच्या जीवनात काय केलं येशू ख्रिस्तानी, असं मी सुवार्ता प्रचार पण त्यांच्या संग करीत होतो आणि खेड्यापाड्याला फिरत होतो. तर माझे असे स्वार्थ प्रचारामध्ये दिवस चालले होते. लोकांकडे जायचं, त्यांना बारीक बारीक पुस्तकं असतात ते द्यायचे, नवीन करार पण असतो तो पण द्यायचा. मी असं वाटायचो. मला काही लोक पण म्हणायचे की नाही का, म्हणजे असं मी म्हणजे त्यावेळेस मला काही कळत नव्हतं म्हणजे ख्रिस्ती लोकांना विरोध केला जातो म्हणून. आणि मला RSS ग्रुप पण माहीत नव्हतं. म्हणजे RSS ग्रुप जो असतो की तो हिंदुवादी ग्रुप आहे म्हणजे नाही का, की तो हिंदूच्या भल्यांसाठी प्रतिकार करतो म्हणजे नाही का, लोकांनी धर्म परिवर्तन करू नये म्हणून. हे मला काही माहीत नव्हतं म्हणजे संघ आहेत किंवा काय आहेत, मला हे काही माहिती नव्हतं आणि मला अनुभव पण नव्हता. पण मी करत होतो, मला कधी प्रचिती नाही आली त्या गोष्टीची. कारण मला पास्टर माझे संघच असायचे म्हणजे नाही का. मग आम्ही असं होम विजिटला पण जायचो म्हणजे नाही का. आता आमच्या ठिकाणी 4 चर्च आहेत. मी जिथं राहतो ना त्या तालुक्यात 4 चर्च आहेत. तुम्हाला गावाचे नाव सांगतो मी. सालेवडगाव, कारखेल, धामणगाव आणि 3 ठिकाणी चर्च आहेत. आणि डोयठाणला जाऊन प्रार्थना करायचो होतो आम्ही. तर चला माझ्या बहीण भावांनो, हिंदीमध्ये थोडं मी सांगतो. तो हम इधर हम चर्च में हर रोज जाता था मैं. तो पास्टर मेरे साथ ही रहते थे और हम सुवार्ता प्रचार प्रसार करने के लिए बाहर जाते थे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नहीं क्या, RSS, जो हम हिंदू भाई बहनों को बचाने के लिए काम करते हैं, उनके बारे में मुझे कुछ नहीं पता था. कुछ नहीं पता था. तो मैं काम करता था मतलब नहीं क्या. तो चलो आगे आने वाला वीडियो मैं ज़रूर डालूँगा, तो आप लाइक शेयर और सब्सक्राइब करिए. बहुत बड़ा वीडियो होगा. तो बाय बाय. जय भोले, बम बम बोले, ओम नमः शिवाय, जय सिया राम, बाय बाय.